राईस मिल आजरा रस्त्यावर खड्ड्याचे व चिखलाचे साम्राज्य। आजरा शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईन गळती। आजऱ्यातील राईस मिलवरून रवळनाथ कॉलनीकडे जाणारा रस्ता, या रस्त्यावर पाणी व चिखलाचे साम्राज्य झाले आहे। याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष यश सुतार यांनी आजरा नगरपंचायत प्रशासनाला विनंती केली आहे। राईस मिल आजरा परिसरातील रस्त्यावर सुमारे 5 मोठे खड्डे निर्माण झाले आहेत। या खड्ड्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत। दररोज अपघाताचा धोका निर्माण होत आहे, तरी या ठिकाणी पाईपलाईन लिकेज झालेले निदर्शनास येते। निवडणुका असोत वा नसोत, नागरिकांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे, म्हणून प्रशासनाने हे खड्डे तात्काळ बुजवून सुरक्षित व्यवस्था करावी। याबाबतची माहिती यश सुतार, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आजरा यांनी सदर माहिती दिली आहे। याबाबतचा आढावा घेतला आहे थेट घटनास्थळावरून सह्याद्री लाईव्हचे मुख्य संपादक संभाजी जाधव यांनी। पहा तर। नमस्कार, आपण आजरा शहरातील या रस्त्यावर सद्यस्थितीत आजरा नगरपंचायतीची निवडणूक चालू आहे। उमेदवार दारोदारी प्रचार करत आहेत। सार्वजनिक विकास हाच आमचा ध्यास, अशा पद्धतीची बॅनरबाजी आजऱ्यात चालू आहे। परंतु हे पडलेले खड्डे व हा रस्ता एक तळ नसून हा आजरा शहरातील रस्ता आहे। याकडे येथील प्रभागातील नागरिक, आजरा शहरातील नागरिक व नगरपंचायत प्रशासन हे अंधारामध्ये झोपेचं सोंग घेत आहेत की झोपलेलं आहे हे समजत नाही। गेल्या 8 दिवसापासून हा रस्ता चिखलमय आहे, खड्डेमय आहे। ते ताबडतोब बुजवावे व याचं लिकेज काढावं असा एक मनसेचा पदाधिकारी पुढे येतो आणि सांगतो की हे खड्डे बुजवावे। परंतु जे उमेदवार या रिंगणात आहेत, प्रचारात व्यस्त आहेत, या मंडळींचं याकडे दुर्लक्ष आहे। तरी आजरा शहरातील नागरिकांचं मत आहे की हे पाणी जे लिकेज आहे ते बुजवावं आणि हा रस्ता खड्डेमुक्त करावा। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।